नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं YouTube चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंबंधी एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे कधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असे अनेक प्रश्न आपल्याला आलेले होते। तर लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत, आता तुम्हाला एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत 1500 रुपये आता एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहे, ते आता आजपासून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। हा 1500 रुपयेच भेटणार आहे। अनेकांचा प्रश्न होता की राज्य सरकारने 2100 रुपये सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर, आता 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार? तर लक्षात ठेवा, राज्य सरकारमार्फत आता त्यासंबंधी निधीवाढीबाबत कोणतेही अपडेट दिलेलं नाही, त्यामुळे फक्त आता तुम्हाला 1500 रुपयेच या एप्रिल महिन्याचे मिळणार आहे। एप्रिल महिन्याचे 1500 रुपये हे जे आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अंतर्गत थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर दिलेला आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर लक्षात ठेवा, तुम्ही कोणतेही फॉर्म भरताना बँक अकाउंट दिलेला असेल तरी त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही, फक्त ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला जर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे की नाही ते चेक करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये जा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील। आजपासून 1500 रुपये थेट ते खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।